सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र उपमुख्यमंत्री पदाचा चार्ज आता स्वीकारल्याची बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता त्यांनी मोठी जबाबदारी स्वीकारली आहे। सुनेत्रा पवार यांनी आता मोठी जबाबदारी स्वीकारलेली आहे। सुनेत्रा पवार यांनी आज अधिकृतपणे उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारलाय। मंत्रालयातील 6व्या मजल्यावरील ज्या दालनातून अजित पवार कामकाज पाहत होते त्याच दालनामध्ये सुनेत्रा पवार यांनी आज प्रवेश केलाय। यावेळी त्या आणि त्यांचा मुलगा देखील भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। दालनामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील केलं आणि नतमस्तक देखील झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शन देखील घेतलं। त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन देखील केलं। आज पदभार स्वीकारल्यानंतर त्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या खात्याचे पहिले निर्णय देखील घेणार आहेत। आज संध्याकाळी सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना होऊन तिथे त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान आता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा चार्ज स्वीकारल्यानंतर सगळ्यात मोठी जबाबदारी स्वीकारल्याचं पाहायला मिळतं।